आज सोनियाचा दिवस, आज सोनियाचा दिवस, दृष्टी देखिले संतास, जीवा थोर सुख झाले, जीवा थोर सुख झाले, माझे माहेर भेटले, अवघा निरसला शीन, अवघा निरसला सीन, देखता संत चरण, जीवा थोर सुख झाले, माझे माहेर भेटले. आज दिवाळी दसरा, आज दिवाळी दसरा, सेना मने आले घरा, जीवा थोर सुख झाले, माझे माहेर भेटले. विठ्ठला विठ्ठला. सीतामृषत निंदित शारदेन्दुर, यत्र एकतो विलसिता मसितांग शोभाम्, वृंदावनेऽपि कृतया मुनगांग संग, राधा मुकुंद युगलं तदहं नमामि. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं, जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तया.
सोनियाचा दिवस दृष्टी देखिले संतास पुण्यसलीला आई गोदावरीच्या पावन तटावर श्री विठ्ठल कृपा निवास या नूतन वास्तूचा वास्तु शांती अर्थात गृहप्रवेश आणि त्यानिमित्ताने आज असणारी ही कीर्तनरूपी सेवा सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्यांच्यासाठी स्वतः भगवान नाभी झाले असे संत श्रेष्ठ सेना महाराज यांचा हा संत या प्रकरणातील अभंग आहे. अभंगाकडे जाण्यापूर्वी आपण थोडीशी प्रस्तावना पाहू, नंतर अभंगाचा अर्थ आणि त्यानंतर भावार्थ पाहणार आहोत. विठ्ठला सर्वप्रथम वास्तूला आपल्या पदस्पर्शाने पावन करण्यासाठी व आजच्या कीर्तनामध्ये ज्यांची पावन प्रमुख व पवित्र उपस्थिती आहे असे परमहंस परिव्राजकाचार्य श्री श्री 1008 आदरणीय महंत स्वामी पद्मनाभानंद गिरीजी महाराज यांची सुद्धा या कार्यक्रमाला पावन उपस्थिती लाभलेली आहे. संत उपस्थितीचा अर्थ आहे की कार्याची फलश्रुती, म्हणून ही संत उपस्थिती आदरणीय स्वामीजींची मोलाची आहे, महत्वाची आहे, आदरणीय आहे. सोबतच आपल्या कीर्तनाला लाभलेले गुणीजन, भजन सम्राट, कोणी संगीत विशारद, संगीत अलंकार, आपल्या परिसरातील असणारी ही गुणीजन मंडळी आणि त्यांना तालाचं समर्थ साथ देणारे दोन्हीही मृदंगाचार्य, अतिशय छान अशा प्रकारचा मृदंग दोघांचाही वर्ग. व्यक्तीचा जो गुण असतो तो हातात नसतो, लक्षात ठेवा. तो व्यक्तीच्या हृदयात असतो. हृदयातला गुण हातात उतरतो आणि हातातला गुण वाद्यावर उतरतो आणि नंतर ते वाद्य मधुर वाजतं, गोड वाजतं, तालबद्ध वाजतं, काय काय जे जे तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे आहे. म्हणून चालही इतकी सुंदर दोघांनी म्हटली, खूप मधुर गोड आवाज आहे. आवाजही गोड आहे, मृदंगही तालबद्ध आहे आणि सर्व उपस्थित आमचे टाळकरी वैष्णव मंडळी, हे बाल वैष्णव असतील आणि प्रौढ वैष्णव असतील, या सर्वांच्या सानिध्यामध्ये आणि या रखरखत्या उन्हामध्ये वास्तु शांतीच्या या पावन कार्यक्रमामध्ये आज कीर्तन रूपी सेवेला आरंभ करण्यापूर्वी सर्वप्रथम सेना महाराजांचा अभंगगत असणारं मनोगत आपण पाहणार आहोत. विठ्ठला आणि या कार्यक्रमाचा जो सुयोग आलेला आहे
ज्यांनी ही भव्य दिव्य नूतन वास्तू येथे आपल्या स्वतःच्या शेतामध्ये उभारलेली आहे ते म्हणजे श्री नरहरी विठ्ठलराव सूर्यवंशी पाटील व त्यांचे 3 सुपुत्र ज्ञानेश्वर सूर्यवंशी पाटील, चंद्रकांत पाटील व बालासाहेब पाटील सूर्यवंशी व त्यांचा संपूर्ण परिवार. या परिवाराच्या वतीने आज हा ज्ञानदानाचा, अन्नदानाचा, संत दर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि म्हणून चला आपण आपल्या अभंगाकडे जाण्याचा प्रयास करू. विठ्ठला जीवनामध्ये तिन्ही काळापैकी वर्तमान काळ मोलाचा असतो. भूतकाळ हा व्यतीत झालेला असतो, भविष्य यायचं राहिलेलं असतं आणि आपण ज्या काळाला भोगत आहोत तो वर्तमान काळ आहे. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये जीवनाला बहार आणणारा काळ वर्तमान काळ आहे. एक शेतकरी परिवार आपल्या स्वकष्टाने, स्वश्रमाने व स्वतःच्या कमाईने आज हा त्यांचा विकास आपण पाहतो. ही गोष्ट समाजाला सुद्धा प्रेरणा घेण्यासारखी आहे. एक सामान्य शेतकरी वंशामध्ये जन्माला आलेला व्यक्ती एवढा मोठा विकास करू शकतो याचा अर्थ आहे ज्यावेळी कष्ट असतील, श्रम असतील, काम असेल, व्यवसाय असेल, व्यापार असेल, समर्पण भावनेनं ज्यावेळी मनुष्य करत असतो त्याला यश असते. आणि करता करता माणसं जी डगमगत असतात त्यांचं यश मध्ये सुटून जात असतं. कधी सुटेल हे सांगता येत नाही. जीवन आहे, अनेक प्रकारचे प्रसंग जीवनामध्ये येतील. कधी चांगले प्रसंग येतील, कधी वाईट प्रसंग येतील, कधी यश येईल, कधी अपयश येईल. परंतु प्रवासाचा धर्म आहे चालत राहणे. काय पाऊल कशावर पडत आहे याच्याकडे त्यांना अधिक लक्ष द्यायचं नाही. त्याचा अर्थ आहे की त्याने आपल्या जीवनाचा प्रवास करत राहायचा आहे. कधी रस्त्यामध्ये खाच येतील, खळगे येतील, कधी खड्डे येतील, कधी डांबरचा रोड येईल, कधी कॉन्क्रीटचा रोड येईल, कधी चांगला रोड येईल, कधी मोठमोठे हायवे येतील, काही सांगता येत नाही. परंतु प्रवास मात्र सोडायचा नाही. वेद सांगतात चरैवेती चरैवेती, वेद सांगतात चालते राहा. काय पाणी वाहत राहते तर निर्मळ असते आणि पाणी जर थांबलं तर घाणेरडं होऊ शकते, गंध होऊ शकते. मग वाहतं पाणी नेहमी निर्मळ आहे, लक्षात ठेवा. तसं जीवन जे आहे माणसाचं जीवन बोलते की बहता रहना चाहिए. जीवन नेहमी वाहत राहायला पाहिजे, निर्मळ असते. म्हणून आपल्या अथक परिश्रमातून, कष्टातून जी ही सृष्टी घराच्या रूपानं असेल, व्यवसायाच्या रूपानं असेल, व्यापाराच्या रूपानं असेल, दुकानदारीच्या रूपानं असेल, त्यांनी समर्पण पूर्वक करत राहिले आणि कृपा असेल तर यश येत राहत असत. यशासाठी कृपा लागते. मग ती आईवडिलाची कृपा असेल, गुरुची कृपा असेल, परमेश्वराची कृपा असेल, तुमच्या सारख्या समाजातल्या चांगल्या लोकांची कृपा असेल, कोणाच्या तरी कृपा असावी लागते. नंतर सर्व काही व्यवस्थित असते. लक्षात ठेवा. आपल्या धर्मामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये आपला हा कृपेचा संस्कार आहे. आपण कृपेला मानणारे लोक आहोत. विठ्ठला परमेश्वराने ज्या यशातून त्यांना ही संपत्ती दिली, हा संसार दिला चांगल्या प्रकारचा,
ही परमेश्वराची कृपा श्री नरहरी भाऊ सूर्यवंशी यांच्या पाठीमागे जरूर आहे काय. आणि त्यांनीच आजचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला. तुम्हा सर्व समाजातील लोकांची उपस्थिती आहे, आदरणीय उपस्थिती, संत उपस्थिती आहे, गुणीजनाची उपस्थिती आहे. आणि या उपस्थितीमध्ये मी संत सेनाबाबाचा अभंग घेतलेला. संत सेना महाराज असतील, संत गोरोबा काका असतील, संत नरहरी सोनार असतील, संत सावता बाबा असतील, हे एक विलक्षण संत होते. महात्मा कबीर असतील, हे विलक्षण संत होते काय. माऊलीच्या काळाच्या मागच्या पुढच्या काळातील असणारे सर्व संत मंडळी, संत मांदियाळी प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन करणारी, पांडुरंगाला नाचवणारी, पांडुरंगाचा सोबत सुख संवाद करणारी एवढी विशेष संत मंडळी होती. सेना बाबांचे जेवढे अभंग आहेत, एक एक अभंग आणि त्या अभंगातील एक एक शब्द मूल्यवान आहे. विठाला विठाला आणि उद्धारासाठी साधूच्या जास्त शब्दांचं काम नाही. तुका म्हणे फार नाही लागत व्यापार. तुकोबाराय म्हणतात खूप सांगितलं म्हणजे समोरच्याचा उद्धार होतो असं काही नाही, परंतु सांगितलेला शब्द किती मोलाचा आहे, किती कामाचा आहे. व्याकरणामध्ये एक नियम आहे, एक शब्द हा सम्यक प्रयुक्त हा कामदुग भवती. अरे एकच शब्द जर सम्यक रूपाने आपल्याकडे कानापर्यंत आला आणि तो जर आपण घेतला तर जरूर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. या सूत्राचा अनुवाद ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये करतात. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होनी उठी कोणी किलो काय. संतांचे शब्द आणि श्रोत्याचा कान काय दोघांचं तादात्म्य संबंध झाला पाहिजे. त्यांच्या शब्दाचा ना आपल्या श्रोत्रेंद्रियाचा अभेद संबंध झाला पाहिजे काय. श्रवण करत असताना कान कान राहू नये आणि शब्द शब्द राहू नये. त्यावेळी कानही नाही, शब्द नाही, त्यावेळी राहते अद्वैत. म्हणून शब्द आपल्या जीवनामध्ये अद्वैत अनुभूती देणार आहे आणि ती अद्वैताची अनुभूती जीवाचा मोक्ष आहे. विठ्ठल आणि ही गोष्ट तुकोबाराय सर्वांना सांगतात. गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे भावे पूर्ण या श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुष्टिते
सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवली. तुकोबारा एवढे मोठे अधिकारी पुरुष संत, परंतु ते विनंती करतात. कोणाला? विनंती आपल्यापेक्षा मोठ्याला केल्या जाते. मोठ्याला लहान्याला कधी विनंती करायची नसते, आणि केली तरी ती शोभणारी नाही, लक्षात ठेवा. म्हणून मोठ्या पुरुषाला लहान पुरुषाने विनंती करायची, प्रार्थना करायची त्यांची. विठ्ठल आपल्यापेक्षा लहान असेल त्याला, आपल्यापेक्षा समकक्ष असेल त्यालाही विनंती केल्या जाते. पण आपल्यापेक्षा जो मोठा आहे काय, त्याची प्रार्थना होऊ शकते. सांगण्याचं तात्पर्य की तुकोबारांनी म्हटलेलं आहे, गाते श्रोते आणि पाहते. गाणाऱ्यांनो, श्रोत्यांनो, ऐकणाऱ्यांना. गाणाऱ्याला विनंती केली, ऐकणाऱ्याला विनंती केली, आणि जे पाहण्यासाठी आले त्यांना सुद्धा विनंती केलेली आहे. कोणालाही तुकोबारायांनी सोडलेलं नाही. मी कीर्तन करत आहे, माझ्या पाठीमागे हे गुणीजन गात आहेत. पहिली विनंती गाणाऱ्यांना केली की बाबा गाणाऱ्यांनो ऐका. नंतर जे खाली बसून ऐकत आहे त्या श्रोत्यांना विनंती केली. ते गायला आले नाही आणि जे ऐकायला आले नाही, नुसते पायाला आलेले आहेत, त्यांना सुद्धा काय केलेली? विनंती केलेली आहे. अरे जो भाविक असतो, तो श्रोता असतो, तो ऐकण्यासाठी असतो. आणि जे पाहुणे येत असतात ते ज्याच्याकडे कार्यक्रम असतो त्याला खुश करण्यासाठी येतात. त्यांना कीर्तनाचा याचा काही संबंध नसतो. आणि जे वेळेवर येऊन टेकतात त्यांना म्हणायचं पाहुणे. भाविक असतो, श्रोता अगोदर येऊन बसतो. काय? दुसरी गोष्ट, चतुर विनोदे दुष्टिते. चतुरांना, चतुर म्हणजे शहाणे. काय? चतुर जे आहे, शहाणे आहे, त्यांनाही विनंती केली. विनोद करणाऱ्यांना विनंती केलेली आहे. आणि दुष्चित्त म्हणजे जे अंतकरणाने कलुषित आहे, ज्याचं हृदय दुष्ट आहे, अशा लोकांना सुद्धा विनंती केली. सोहम भावे पूर्ण ज्ञाते. हा तो परमात्मा मीच आहे, अशा प्रकारची अप्रोक्ष अनुभूती ज्या ज्ञानी पुरुषाला आलेली आहे, त्या ज्ञानी पुरुषाला सुद्धा विनंती केली की तुम्ही सुद्धा ऐका. सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवली. या सर्वांना विनंती आहे. काय विनंती आहे? करा विठ्ठल स्मरण. विठ्ठल